साहित्य सख्यातर्फे आयोजित मनातल्या आठवणी, मधली सुट्टी नि डब्याच्या गोष्टी. मी सौ अर्चना संदीप सागवेकर तुमच्याशी बोलणार आहे. मधली सुट्टी आणि डबा. शाळा, मधली सुट्टी आणि डबा हे विषय जरी काढले तरी खूप भावनिक व्हायला होतं. शाळेची आठवण, मैत्रिणी, तेथील शिक्षिका या सगळ्यांच्या आठवणींचं जाळं मनासमोर असं अगदी फेर धरून ते नाचू लागतं. पण त्यातल्या त्यात सगळ्यात जी खादाड लोकांसाठी किंवा आपण म्हणू शकतो की जी खाद्य जत्रा होती ती आमची मधल्या सुट्टीतच असायची. त्यावेळेला शाळा आमची दुपारची असायची. ती दुपारी 12:30ला भरायची आणि संध्याकाळी 6च्या दरम्यान सुटायची. त्यामुळे जी मधली सुट्टी होती ती 3:30 वाजता वगैरे व्हायची. घरून तसं 11 वाजता जेवूनच निघायचं, पण तरीसुद्धा मधल्या सुट्टीमध्ये खूपदा चपाती भाजीच असायची. पण त्याच गोष्टीचा कंटाळा यायचा म्हणून आई काहीतरी विविध प्रकारसुद्धा करायची. त्या सगळ्यात माझ्या मैत्रिणींचं एक फेवरेट असं थालीपीठ होतं, जे लोणच्याच्या खारामध्ये आई भाजणीचं पीठ घालायची आणि त्याच्यापासून छोटे छोटे थालीपीठ थापायची. अतिशय रुचकर लागतात ते, आणि ते माझ्या सर्व मैत्रिणींचं तर खूप म्हणजे आवडतं खाद्य होतं ते. आमची त्यावेळेला मुलींची शाळा होती, त्यामुळे सगळ्याच मैत्रिणीच होत्या. प्रत्येकाच्या डब्यात काहीतरी वेगवेगळं असायचंच, त्यामुळे प्रत्येकजण वाटून खायचा किंवा वाटून खाण्यामध्येच तेव्हा गंमत होती असं आपण मानूया. आई रव्याचे, बेसनाचे अतिशय उत्तम उत्तम गोड आणि तिखट पदार्थ करायचे. जसं बेसनापासून ती पाटाची वडी करायची, मोकळा झुणका करायची, बेसनाचा पोळा कांदा आणि कोथिंबीर घालून करायची. ह्या सगळ्या गोष्टी मला आणि माझ्या मैत्रिणींना अतिशय आवडत असत. भाकरी, चपाती कशाबरोबरही ते छान लागत असत, किंवा नुसतं जरी ते पाटाच्या वड्या विदाऊट रस्सा जरी आपण खाल्ला तरी देखील ते स्नॅक म्हणून आम्ही खात होतो. या सगळ्या गोष्टी, त्याचप्रमाणे गोड पदार्थातही तिचा हातखंडा होता. खांटोळी वगैरे तर आजच्या पिढीला माहितीही नसेल. भाताच्या म्हणजे तांदळाच्या रवापासून ती केलेली असायची. तेही सुंदर खोबरं वगैरे, ओलं खोबरं वरती टाकून अतिशय सुंदर लागायची ती. ह्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू. चपात्या उरल्या असतील तर त्या चपात्या बारीक करून त्याच्यामध्ये तूप, गूळ, वेलची पूड किंवा कधी कधी काजूचे थोडे बारीक बारीक तुकडे असे घालून त्याचे लाडू सुंदर बनवायची ती. हेही आम्हाला सर्वांना फार आवडायचे. मांसाहारी खाण्यात तर आम्ही पटाईत होतं, पण शाळेत मांसाहार अलाऊ नव्हता त्यावेळेला. जास्तीत जास्त म्हणजे अंड्याचा पोळा, म्हणजे ज्याला आपण आमलेट म्हणतो, तेच फक्त नेण्याची मुभा होती. तरी देखील गुपचूप गुपचूप केलेली बिर्याणी असेल किंवा सुकं चिकन असेल, फ्राय मच्छी असेल, हेही आम्ही लपून छपून आईनं केलं आणि त्याच्यासाठी सगळ्यांना ते आवडायचं म्हणून एक जास्तच तो डबा घेऊन जायचं आणि मध्ये डबा आणि बाजूनं 2 वर्तुळ असे करून तो डबा आतल्या आत संपवला जायचा, कारण ते शिक्षकांपर्यंत जाता कामा नये. कारण त्या वेळेला शाळेत फक्त आमलेटशिवाय दुसरं काहीही अलाऊ नव्हतं, म्हणून हा सगळा खटाटोप करायचा, पण न्यायचं आणि संपवायचंही. शनिवारी आमची शाळा सकाळची असायची, तेव्हा कधी कधी आईची सगळं पाणी घरचं त्यामुळे गडबड व्हायची. मग त्यावेळेला मात्र आम्हाला बाबा 25 पैसे द्यायचे, आणि त्याच्या मधल्या सुट्टी जी 10:30 पावणे 11च्या आसपास व्हायची, त्या 25 पैशामध्ये आम्ही शेंगदाण्याची चिक्की, कापूस, भेल 5 पैशाचा असं करत त्या 25 पैशामध्ये जवळजवळ 3-4 पदार्थ घेऊनही आमचे 10 पैसे वाचलेले असायचे. एवढं त्यामध्ये आम्हाला खायला मिळायचं. ही गोष्ट काही खूप दूरची नाही आहे. शाळेचा कालावधी म्हणजे 90च्या आसपास माझी 10वी झाली, त्यामुळे तोच कालावधी, ज्या कालावधीमध्ये आपण म्हणू की पगार कमी होता पण स्वस्ताई पण होती, आणि त्यामुळं विपुल प्रकारचं नॅचरल, नैसर्गिक असं खाणं आम्ही त्यावेळेला खाल्लेलं आहे. आत्ताची असं म्हणणंसुद्धा, आत्ताची पिढी वगैरे हे आता आपण शब्द वापरायला नको आहेत, कारण काळानुसार आपण सगळेच बदललेलं आहे. नुसतं बदललेलं नाही आहे, आपण त्या सगळ्याच रूढी, परंपरा, खान पान सगळंच आपण काय केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे, आणि ह्यालाच तर जीवनाची गती म्हणतात. थँक्यू.